गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर सकाळचे वाजलेत 6 आणि वातावरण पहा खूप सुंदर झालं होतं, कारण कालच पाऊस पडून गेला होता. तर मी आजच्या व्लॉगमध्ये माझं रुटीन शेअर करणार आहे, मॉर्निंग रुटीन. तर सकाळी मी 6लाच उठले आणि सगळ्यात पहिला मी अंघोळ करून घेतली, कारण अंघोळ केल्यानंतर आपण आपली बाकीची कामे करण्यासाठी मोकळे होत असतो. तर सगळ्यात पहिले मी अंघोळ करून घेतली. एक 15 मिनटं लागतात मला अंघोळीसाठी. त्यानंतर म्हटलं स्वयंपाकाच्या तयारीला लागले, कारण दोघांचेही देखील टिफिन असतात. तर कोबीची भाजी आणि कारल्याची भाजी बनवणार होते. आजचा मेन्यू होता टिफिनसाठी कोबीची भाजी आणि कारल्याची भाजी. तर कोबीच्या भाजीसाठी मी इथे मूग डाळ भिजायला घालत होते. काही जण चणा डाळ पण घालतात आणि चणा डाळ टाकून देखील कोबी छान होते, परंतु मला मूग डाळ जास्त आवडते, त्यामुळे मी इथं कोबीच्या भाजीसाठी मूग डाळ भिजायला घालत होते. आणि सकाळी सकाळी कामं खरंच खूप पटकन उरकतात. तुम्ही जर सकाळी लवकर उठत असाल तर तुम्हाला नक्कीच ते लक्षात येईल. त्याच्यानंतर मी इथे कारले कट करायला घेतले आणि कारले मी मिठाच्या पाण्यामध्ये उकडून घेणार होते, त्याच्यामुळे झटपट भाजी होती. अशा कारल्याच्या चकल्या करून घेतल्या आणि मिठाच्या पाण्यामध्ये ते उकडलं की एक फोडणी टाकली तर 5 ते 10 मिनटामध्ये कारल्याची भाजी होते. जास्त काही वेळ लागत नाही, त्यामुळे मी मिठाच्या पाण्यात कारलं उकडून घेत होते. इथे माझी सगळी तीच तयारी चालली होती. सकाळी सकाळी मी पटकन पहिलं टिफिन रेडी करून घेते, म्हणजे बाकीची कामे करण्याला आपण मोकळे होतो. त्यानंतर सकाळी भरपूर कामं असतात, टिफिन, कपडे, भांडी, देवपूजा, आणि सकाळी जितकी पटपट कामे उरकू तितकी पटपट उरकली जातात. त्याच्यामुळे मी सकाळी जास्त करून फटाफट कामं उरकायच्या पाठी लागलेली असते, कारण ऑफिसला पण जायचं असतं. इथं मी कारलं मिठाच्या पाण्यामध्ये उकडायला ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर मी कोबी कापायला घेतला. खरं तर मला असा कोबी कापायला खूप आवडतो. मला जर एखाद्या चायनीज सेंटरवर कामाला ठेवलं तर ते नक्कीच मला सॅलरी जास्त देतील असं मला वाटतं. इतकं छान मी कोबी कट करते आणि असा कोबी कट केलेला मला खायला आवडतो, त्याच्यामुळे मी वेळ जाऊन देते, परंतु कोबी असंच कट करते. त्याच्यानंतर रात्रीच भांडी घासून ठेवली होती. किचन स्वच्छ करून मी रात्रीच झोपते, त्याच्यामुळे फटाफट भांडी सगळी निथळून होतात. त्याच्यामुळे भांडी लावून घेतली आणि हे पहा इथं कारली उकडून झालेली आहे, कोबी कट करून ठेवलेला आहे आणि सगळी स्वयंपाकाची निम्मी शिम्मी तयारी झाली आहे. आता अराऊंड 6:30 ते 6:45 झाले होते. त्याच्यानंतर रात्रीची वरण होतं, म्हटलं भात लावावं म्हणजे ते वरण संपून जाईल, कारण की अन्न वाया घालवणं खूप जीवावर येतं आहे. कारण की आत्ता कशी कंडिशन चालू आहे, वॉर चालू असल्यामुळे, ते तर आपल्या सर्वांना माहीत आहे, आणि अन्न तसंही वाया घालू नये. त्याच्यानंतर कुकर लावला आणि म्हटलं थोडंसं एनर्जी ड्रिंक घ्यावं. तसा तर मी चहा पीत नाही आणि दुधाचा तर कधीतरी पिते आणि कॉफी देखील कधीतरी पिते, परंतु काल पाऊस पडला होता म्हणून म्हटलं चला चहा करावा आलं टाकून. तर मी आलं टाकून इथं ब्लॅक टी, आणि आमच्या भाषेत कोरा चहा, तर तो ब्लॅक टी इथं मी पीत होते. पूर्ण कप भरून देखील घेतलेला नाही, अर्धा कप मी इथं फक्त ब्लॅक टी घेतलेला आहे. आणि मस्त थोडासा विचार करत करत एकदम शांतपणे मी चहा घेतला, कारण की सकाळच्या गडबडीमध्ये खूप दमायला होतं. पटपट आपण कामं उरकायच्या मागं लागलेलं असतो आणि घरी असलं तर काय नाही, परंतु कामे उरकून जर ऑफिसला जायचं असेल तर खरंच घाई होते. परंतु जर काय लवकर उठलं, माझ्या एक गोष्ट लक्षात आली की लवकर उठलं तर सगळी कामे वेळेवर होतात आणि आपलीसुद्धा खूप घाई होत नाही. तर मी तर सांगेन जे लोक ऑफिसला जातात त्यांनी नक्कीच लवकर उठावं, म्हणजे तुमचं सगळं वेळेत गोष्टी होतात आणि तुम्ही एकदम घाई गडबडीत निघत नाहीत, किंवा एकदम शांततेने आपण सगळी कामे करू शकतो. त्याच्यामुळे शक्यतो लवकर उठत जा. मी 6 वाजता उठते, परंतु तरी पण मला कधी कधी घाई होते, कारण की भरपूर कामे असतात. घरातली गृहिणी आणि ऑफिसमध्ये पण वर्किंग असेल तर कामं ही भरपूर असतात. घर हे आपल्याला काम सांगतच राहतं. तर मी आता इथे कारल्याची भाजी करायला घेतली होती आणि एकदम सिंपल केलेली आहे. तेलामध्ये मोहरी आणि जिरं टाकलं, हिंग टाकलं, कांदा परतून घेतला आहे आणि घरचा जो काळा मसाला असतो तो टाकून आपले जे उकडलेले कारले
कारल्याच्या चकल्या होत्या त्या टाकायच्या आणि छान परतून घ्यायचं आणि वाफेवर एक 5 मिनटं शिजवून द्यायचं. हातोहात मी इकडे पीठ देखील मळून घेतलं होतं. शक्यतो सकाळच्या चपात्या करते आणि संध्याकाळच्या भाकरी. तर इथं पहा मी कांदा परतून घेतला होता. त्याच्यामध्ये आता कारल्याच्या चकल्या ॲड करायच्या आणि छान मस्त परतून एक 5 मिनटं वाफेवर शिजवायचे. आपली कारल्याची भाजी रेडी होती आणि वरतून तुम्हाला पाहिजे असेल तर शेंगदाण्याचा कूट घालू शकता तुम्ही. त्यानंतर कोबीची भाजी करायला घेतली. कोबीची भाजी देखील मी अगदी सिंपल पद्धतीने केलेली आहे. पिवळा कोबी आणि आता याच्यामध्ये डाळ ॲड करायची. छान लागते, तुम्ही पण करून पहा नक्की. त्यानंतर सकाळी ॲटलिस्ट 6 ते 7 चपात्या मला लाटाव्या लागतात. तर मी इथे चपात्या देखील लाटत होते आणि फटाफट चपात्या करून घेतलेल्या आहेत मी, जास्त वेळ न घालवता. एकदा चपाती भाजी झाली की बाकीची सगळी कामं करायला रेडी होतो. शांततेने देवपूजा देखील करता येते आणि बाकी कपडे झाले, भांडे झाले, ह्या गोष्टी देखील फटाफट सकाळीच उरकून जातात. त्यामुळे ऑफिसवरून आल्यावर घरात कोणताही पसारा राहत नाही. त्यामुळे शक्यतो सकाळी लवकरात लवकर जितकी कामं उरकता येईल तितकी कामे उरका. तर मी इथे कोबीची भाजी माझी रेडी झाली होती, कारल्याची भाजी देखील रेडी झाली होती आणि इथं आता माझ्या चपात्या देखील झाल्या होत्या. तर ऑलमोस्ट माझा सगळा स्वयंपाक रेडी होता. आता म्हटलं कैऱ्यांचा सीझन आहे तर डब्याला जरा लोणचं, चटणी, कैरी अशा गोष्टी असल्या तर जरा ऑफिसला जेवण जास्त जातं, कारण की उन्हाळा आहे त्याच्यामुळं जेवण जरा थोडं कमी जातं. पण अशा गोष्टी असल्या की आपण पोटभर जेवतो. तर मी इथे डब्यामध्ये 3 चपात्या, कैरी, कोबीची भाजी आणि कारल्याची भाजी असा टिफिन रेडी केला होता. आमचे कधी कधी जेवून जातात घरातूनच, तर कधी कधी दुपारी जेवायला घरी येतात, तर कधी कधी ऑफिसलाही टिफिन घेऊन जातात. त्यांच्यामुळं त्यांचं काही फिक्स नसतं, परंतु मी माझा टिफिन रेडी करून ठेवते. त्याच्यानंतर मी मस्त अशी देवपूजा केली होती. देवपूजा केली आणि दिवा लावला की एकदम प्रसन्न वाटतं. कधी कधी मी आंघोळ केली की लगेच देवपूजा करून घेते. तर कधी कधी मी यांना देवपूजा करायला सांगते आणि फक्त दिवा मी लावते. अशा सगळ्या गोष्टी झाल्या की मी कपडे धुवायला घेतले होते. आज थोडीच कपडे होती, एकच बादली कपडे होती आणि मी कपडे देखील फटाफट धुवून घेतली. त्याच्यानंतर ऑफिसला आले. मी 9:30 ते 10पर्यंत ऑफिसला पोहोचते आणि मग सुरू होतात ऑफिसची कामे. घरातली ड्युटी संपलेली असते आणि आता ऑफिस वर्क चालू झालेला आहे. 10:44 झालते. व्हिडिओ थोडासा लेट काढलेला आहे त्याच्यामुळे. आणि मी इथे पहिली टू डू लिस्ट बनवून घेते की आज दिवसभरात मला काय काय करायचं आहे, कोणती कामे पेंडिंग आहेत, सगळं ऑफिसचं वर्क वगैरे मी सगळं लिहून घेते, जेणेकरून लक्षातून काही जाणार नाही आणि सगळी कामे मी इथं करायला घेते. अशा प्रकारे सकाळी 6 पासून ते 10 वाजेपर्यंत माझं रुटीन असतं. सकाळी पटापट टिफिन बनवणं, स्वतःचं आवरणं, कपडे, भांडे, फरशी, किचन साफ करणं, ह्या सगळ्या गोष्टी सकाळीच मी उरकून घ्यायचा प्रयत्न करते. आणि 6 ते 10 असे 4 तास भेटतात. तर 4 तासात भरपूर सारी कामे होतात. फक्त तुम्ही नॉनस्टॉप कामं करण्यापेक्षा, घाईघाईत कामं करण्यापेक्षा थोडंसं लवकर उठले तर सकाळच्या वेळेला, माझ्या तरी असं लक्षात आलेलं आहे, सकाळच्या वेळेला कमी वेळात जास्त कामे उरकतात. आणि सकाळचा एवढं काही मी असं ब्रह्ममुहूर्तावर उठत नाही. काही लोक 4 वाजता देखील उठतात, 5 वाजता उठतात, परंतु मी 6ला उठते आणि आम्ही दोघंच असल्यामुळे भरपूर अशी माझी कामे होतात. तर असं होतं माझं रुटीन. व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कीप ब्लूमिंग, कीप शायनिंग. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.